माणिकराव कोकटे रोहित पवार बदनामी प्रकरणी आज नाशिकच्या न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती. मात्र सुनावणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत माणिकराव कोकटे यांचे वकील ॲडव्होकेट मनोज पिंगळे आहेत. सर, आज या प्रकरणाची सुनावणी होणार होती. आज सुनावणी होणार होती, परंतु माननीय न्यायमूर्ती ह्या रजेवर असल्यामुळे 30 तारीख पुढे त्याला देण्यात आलेली आहे आणि ह्या सर्व प्रकरणात नोटीस इश्यू झालेली आहे प्रतिवादींना आणि त्यांच्या वतीने मागच्या तारखेला त्यांचे वकील पण उपस्थित राहिले आहेत. तर त्याच्यामुळे आता त्यांचे वकील काय प्लीड करतात त्याच्यावर पुढची स्टेज अवलंबून आहे. नक्कीच सर, मागच्या वेळी रोहित पवार यांना देखील एक नोटीस गेल्याचं समजलेलं आहे. त्यांना स्वतः कोर्टात हजर राहण्यासंदर्भात काही सूचना वगैरे केल्या गेल्या होत्या. त्यांना स्वतः किंवा त्यांच्या वकिलामार्फत हजर राहण्यासंबंधात सूचना दिल्या गेल्या होत्या त्या आणि त्याचं त्यांनी पालन करून त्यांचे वकील पण तिथे हजर राहिलेले आहेत. त्याच्यामुळे आता पुढील डेटलाच पुढची कारवाई होईल. सर, ही सुनावणी कधी होणार आणि आज का होऊ शकलेली मी आज माननीय न्यायमूर्ती काही कारणासाठी कार्यालयात उपस्थित नाही आहेत, त्या रजेवर आहेत, त्याच्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली. साधारणतः कधी होईल? 30 तारीख दिलेली आहे पुढची. सर, नेमकं हे प्रकरण कशा स्वरूपाचं होतं? जो माणिकराव कोकटे यांचा सभागृहातला रम्मी खेळत असल्याचा एक व्हिडिओ असल्याचा दावा जो आहे तो रोहित पवार यांच्याकडनं केला गेला होता. नेमकं या प्रकरणात बदनामीचा खटला आहे तो चालतोय. हा दावाच चुकी आहे किंवा तुमचा प्रश्न चुकीचा आहे की रम्मी खेळताना आमचं ऑब्जेक्शन यालाच आहे. रोहित पवारांचा दावा होता, व्हिडिओ ट्विट करा दावा होता, तर त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं आणि आता त्यांनी त्यांचं स्टेटमेंट बदललेलं आहे. ते आता पत्ते खेळतात चालू केलं. तुम्ही पहिलं जर ट्विट बघितलं त्याच्यात त्यांनी रम्मीचा उल्लेख केला होता, नंतर ते पत्त्यावर आले आहेत. तर हे सर्व आता कोर्टाचं प्रकरण आहे, त्याच्यामुळे मी जास्त बोलू शकणार नाही. दावा दाखल आहे, आता कोर्टातच काय सत्य आहे ते बाहेर पडेल. नक्कीच सर, आपल्यासोबत माणिकराव कोकटे यांचे वकील ॲडव्होकेट मनोज पिंगळे होते. पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.